जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया उसी को भुलाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया। महायुतीत नाशिकवरून पुन्हा ट्विस्ट। सगळ्या भगिनी आलेल्या आहेत, त्यांचा आहे आग्रह, मी तो ऐकून घेतलेला आहे। नाशिकसाठी भुजबळ अजूनही मैदानात। आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे। नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा कायम। नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार काही ठरत नाहीये, मात्र या जागेवर आलाय ट्विस्ट, कारण नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार। आमच्याकडे माजी खासदार देवीदास पिंगळे आहेत, आमदार माणिकराव कोकाटे आहेत, नंतर ते आरिंगळे महाराज ते आहेत, महिला पाहिजे महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत, ते आपला जिल्हाध्यक्ष काय आहेत आमचा बलकवडे मॅडम आहेत, इथे आहेत, या इकडे एवढ्या सगळे उभे राहिलेले। उभं राहायला आमच्याकडे माणसं खूप आहेत, कारण आमचे हे लोक हे सतत काम करत असतात। नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते हे इच्छुक आहेत। सुरुवातीलाच भुजबळांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती, त्यानंतर मग भुजबळांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती। मात्र आता भुजबळांनी पुन्हा राष्ट्रवादीचा दावा सांगितलाय, त्यातच नाशिकची जागा छगन भुजबळांनी लढावी असा ठराव समता परिषद ओबीसी संघटनांनी केला। तर भुजबळांना घ्याव्या लागलेल्या माघारीचे पडसाद माळी समाजातही उमटतायत। देवेंद्रना कदाचित माधव समीकरणाचा मुंडे साहेबाचा विसर पडला असावा, त्यांनी ध आणि व पूर्ण केलं, पण मा हा माळी समाज विसरलेले आहेत। त्यांनी एकही तिकीट दिलेलं नाही, म्हणजे त्यांना आमची मतं नको आहेत का? आम्ही ओबीसी मध्ये मोडत नाही का? आणि जर आम्हाला खरोखरच तुम्ही डावललं तर आम्ही इथून पुढे विधानसभा घ्या आणि लोकसभा घ्या, आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू। 1992 साली भुजबळांनी समता परिषदेची स्थापना केली। भुजबळांची माळी आणि ओबीसी समाजात मोठी ताकद आहे। दिल्ली, बिहार, राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश या राज्यात भुजबळांना मानणारा वर्ग आहे। दिल्लीचं रामलीला मैदान, जयपूर आणि पाटणामध्ये भुजबळांनी ओबीसींची महारॅली घेतली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचा पुन्हा एकदा उल्लेख भुजबळांनी केला। केंद्रीय नेत्यांना आपली गरज होती, त्यांनीच आपलं नाव सुचवल्याचं भुजबळ वेळोवेळी सांगतायत। तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचाही दावा सांगतायत। समता परिषद, ओबीसी संघटना आणि माळी समाज यांच्या आग्रहाखातर आता छगन भुजबळ आपला माघारीचा निर्णय बदलवणार का? केंद्रीय नेतृत्वाने आग्रह केल्यास पुन्हा छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।